ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, आता आपण इथे पाहतो की प्रियाला अटक झालेली आहे आणि 7 वर्षाची अटक झालेली आहे। त्यामुळे आता घरातल्या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला आहे। तर सगळ्यात जास्त दुःख हे घरात पूर्ण आजीला झालेलं आहे, कारण पूर्ण आजीने तन्वी तन्वी म्हणून प्रियाचे खूपच जास्त लाड केले होते। तिला अगदी डोक्यावरती घेतलं होतं। तिची प्रत्येक चूक अगदीच पूर्ण आजीने माफ केली होती आणि तरीही तिने असं वागली। ह्या गोष्टींचं पूर्ण आजींना खूप दुःख असतं। पूर्ण आजी या सगळ्या गोष्टीचा दोष आता स्वतःला देत असतात। त्या म्हणत असतात की उगाच मी या मुलीला सून म्हणून या घरात आणलं, उगाच जर मी या मुलीला घरात आणलंच नसतं तर आज माझ्या नातवाची ही अवस्था झालीच नसती। आता खरं तर पूर्ण आजी हा असा विचार करत असतात, कारण सायलीने घरात कोणीही उपाशी राहू नये म्हणून सगळ्यांना जेवायला पिठलं भात बनवलेला असतो आणि सगळ्यांना तिने जेवायला लावलेलं असतं। पण त्यावेळेस अश्विन तिथे आलेला असतो आणि माझ्या बायकोला तुरुंगात घालून तुम्ही सगळेजण एवढे शांत कसे बसू शकता, लगेच तुम्ही या सायलीने काय काय केलं होतं ते विसरून गेलात का वगैरे म्हणाला होता। आणि पूर्णाजींना हे सगळं आठवत असतं। पूर्णाजींना अश्विनचा पूर्वीचा आनंदी चेहरासुद्धा आठवत असतो आणि मग पूर्णाजी विचार करायला लागतात की या मुलीशी लग्न केल्यानंतरपासूनच माझ्या नातवाच्या संपूर्ण आयुष्याची बर्बादी झाली। माझा नातू हा असा मूर्खासारखा वागायला लागला, कोणावरही ओरडायला लागला। जो मुलगा कधीच स्वतःच्या मोठ्या भावाबद्दल एक शब्द वाईट ऐकून नाही घ्यायचा, आज तोच स्वतःच्या मोठ्या भावाला आपल्या बायकोला तुरुंगात घालवल्याचा दोष देतोय। काय परिस्थिती आली माझ्या घरावर, आजपर्यंत ह्या घरात कधीच भावाभावांमध्ये वाद घडले नव्हते आणि आज ह्या घरात भावाभावांची भांडणं झाली। हे सगळं माझ्यामुळे झालं। मी जर तन्वी तन्वी म्हणून त्या मुलीला डोक्यावर एवढं तन्वीला घेतलंच नसतं तर आज हे सगळं घडलं नसतं। माझं चुकलं, मी उगाच तिला लग्न करून या घरात आणलं। स्वतःच्या हाताने मी स्वतःच्या घराची दुर्दशा करून घेतलेली आहे, असा सगळा दोष आता पूर्णाजी स्वतःला देत असतात। त्या थोडक्यात रडत असतात। त्या म्हणत असतात, आयुष्यात आजपर्यंत कधीच मला कोणत्याच केलेल्या गोष्टीवरती पश्चाताप झाला नाही, कारण मी कोणतंही काम करताना अगदी बुद्धीने विचार करून टल्लकपणे केलं। पण ही पहिली अशी गोष्ट, पहिलं असं काम माझ्या आयुष्यातलं जे मी भावनिकरित्या करायला गेले आणि ते चुकीच्या पद्धतीने घडलं, तिथे मी फसले। इतके दिवस सायली आणि अर्जुन मला अगदी ठामपणे सांगत होते की पूर्णाजी तू चुकतेस, पूर्णाजी तू चुकतेस, पण मी त्यांच्यावर विश्वास ठेवला नव्हता। आता इथे सायली ही पूर्णाजींच्या खोलीत येते। पूर्णाजींनी औषधं वगैरे घेतलेली आहेत की नाही हे पाहण्यासाठी, कारण आज पूर्णाजींची मनस्थिती ठीक नाहीये, त्यामुळे त्या गोळ्या वगैरे घेत आहेत की नाही अशी काळजी सायलीला वाटत असते। तर आता सायली रूममध्ये येते तर बघते की पूर्णाजी रडत बसले। सायलीला ही गोष्ट बघून खूप दुःख होतं। मग सायली आता स्वतःच्या डोळ्यात सुद्धा तिचे अश्रू येतात, पण ती स्वतःला सावरते, स्वतःच्या डोळ्यातले अश्रू पहिले पुसते स्वच्छ आणि मग पूर्णाजींच्या समोर येते आणि पूर्णाजींना म्हणत असते, पूर्णाजी काय झालं, तुमच्या डोळ्यात अश्रू का? त्यावर पूर्णाजी म्हणत असतात, सायली बाळा मला माफ कर, माझं चुकलं। त्यावर सायली ही पूर्णाजींचे दोन्ही हात स्वतःच्या हातात घेते आणि पूर्णाजींना म्हणत असते, पूर्णाजी प्लीज असं नका म्हणू। हे बघा, मला मान्य आहे, मी तुमची नात जरी नसले ना तरीसुद्धा मी तुम्हाला माझी आजीच मानते, त्यामुळे तुम्ही माझी माफी नका मागू। तुमचा हात फक्त माझ्या डोक्यावर आशीर्वाद देण्यासाठी उठला पाहिजे। माफी वगैरे तुम्ही माझी मागावी अशी खरंच काहीच इच्छा नव्हती हो माझी। हे सगळं मी केलं ते फक्त माझ्या मधुभाऊंना न्याय मिळावा यासाठी। त्याबरोबर पूर्णाजी म्हणत असतात, हो पण तू एवढ्या दिवसांपासून आम्हा सगळ्यांना समजावत होतीस, कदाचित जर आम्ही तेव्हा तुझं ऐकलं असतं तर। त्यावर सायली म्हणत असते, पूर्णाजी अहो या सगळ्यात तुमची कोणाचीच काही चूक नव्हती। प्रियाने तुम्हा सगळ्यांना भुलवलं होतं असं की तुम्ही कोणी माझ्यावरती विश्वास ठेवणं साहजिकच नव्हतं आणि त्यात माझ्या आणि यांच्या हातून सुद्धा बऱ्याच चुका झाल्या की। त्याबरोबर आता आपण दुसरीकडे पाहतो की इकडे अश्विन हा घरी दारू पिऊन आलेला असतो आणि आता अर्जुन आणि अश्विन या दोघांमध्ये या गोष्टीवरून वाद होतो। अर्जुन अश्विनला दारू पिण्यावरून ओरडत असतो, तर अश्विन म्हणत असतो, मी दारू पिईन नाही तर काहीही करीन, तुला करायचं काय रे? तू आता मोठा भाऊ म्हणून जो अधिकार आहे ना तो सगळा गमावलेला आहेस। आणि आता या गोष्टीमुळे अर्जुनला राग येतो आणि अर्जुन हा आता अश्विनला म्हणत असतो, अश्विन ही कुठली पद्धत आहे माझ्याशी बोलण्याची, मी मोठा आहे तुझा भाऊ। त्याबरोबर अश्विन म्हणत असतो, ए जा रे तू तिकडे, माझ्याशी पुन्हा बोलायला येऊ नकोस, माझ्या बायकोला तू तुरुंगात घालवलेस ही गोष्ट मी कधीच विसरू शकत नाही। आता अर्जुन हा अश्विनला समजावत असतो, अश्विन अरे तुला का कळत नाहीये तुझी बायको कशी होती ते,
तुझी बायको जर चांगली असती तर तिला उगाचच्या उगाच तुरुंगात घालवायला मला आनंद वाटला असता का? पण अश्विनला मात्र ह्या गोष्टींचा काहीच फरक पडत नसतो. अश्विन अर्जुनला म्हणतो, तुझं लेक्चर देऊन झालं असेल तर बाजूला हो, मला माझ्या खोलीत जाऊ दे. किती बडबड बडबड करतोस रे तू? आणि मग अश्विन हा अर्जुनला तिथून बाजूला करतो आणि स्वतःच्या रूममध्ये निघून जातो. अर्जुनला हे सगळं बघून खूप वाईट वाटत असतं. त्याला वाटत असतं की काय अवस्था करून घेतली अश्विनने स्वतःची. मी सांगत होतो लग्न नको करूस, पण त्याने माझं ऐकलं नाही आणि आता जे घडलंय त्याला उगाचच्या उगाच उराशी कवटाळून बसलाय. आता खरं तर अर्जुनला वाईट वाटत असतं, पण तितकाच अर्जुनला अश्विनचा रागही येत असतो. अश्विन अर्जुनवरती चिडतही असतो आणि अर्जुनही अश्विनवरती रागवत असतो. दोन भावांमध्ये ही भांडणं बघून सायलीला खूप दुःख होत असतं. ती विचार करत असते की काय करू, कसं संपू या दोन भावंडांमधलं भांडण, कसं करू पुन्हा या दोघांना एक, कसं आणू या दोघांना पुन्हा एकमेकाच्या जवळ. कधी काळी एकमेकासाठी जीव ओवाळून टाकणारे भाऊ आज एकमेकांच्या जीवावर उठले. नाही, काहीही झालं तरी सुभेदारांच्या घरात मी हे नाही बघू शकत. माझं घर आहे आणि माझं घर कायम एकच राहिलं पाहिजे. मग त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी चालेल, पण काय करू, ह्यांना समजावू का? पण नको, जर ह्यांना समजावायला गेले तर हे आणखीन जास्त चिडतील माझ्यावर. यांना वाटेल की मी अश्विन भाऊजींना पाठीशी घालते आणि अश्विन भाऊजींना समजावायला जाण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. अश्विन भाऊजी माझं काही ऐकूनच घेणार नाही. करू तरी काय, हाचा मोठा प्रश्न सायलीच्या समोर पडलेला असतो. रोज दिवसामागून दिवस चाललेले असतात. दोन भावांमध्ये वाद होत चाललेले असतात. घरात रोज कलह, रोज नवीन तमाशे. सायलीला मात्र ह्या सर्व गोष्टी नकोशा झालेल्या असतात. एका क्षणी तर तिला पश्चातापही होत असतो की मी का हे लग्नच होऊन दिलं. जर मी अश्विन भाऊजींना काहीही करून लग्न करण्यापासून अडवलं असतं तर हे सगळं घडलं नसतं. मग आता पूर्णाजी एके दिवशी सायलीला जवळ बोलवते आणि म्हणते की माझ्या नातवांना एकत्र करण्याचा फक्त एकच पर्याय आहे. सायली विचारते, कोणता पूर्णाजी? मी काही करायला तयार आहे. त्यावर पूर्णाजी तिला सांगत असते मी. त्यावर सायली म्हणते, काय? त्यावर पूर्णाजी सांगते, हो, तू जे ऐकलंस मी तेच म्हटलं. माझ्या नातवंडांना एकत्र करण्याचा मार्ग आहे मी. त्यावर सायली म्हणते, तो कसा? पूर्णाजी सांगते, मला काहीही झालेलं त्यांना सहन होणार नाही. खरं तर ही वेळ नाटक करण्याची नाहीये, पण तरीही आज मला हे नाटक करावं लागेल. त्यावर सायली म्हणते, म्हणजे? त्यावर पूर्णाजी सायलीला सांगते की मी आजारी पडण्याचं नाटक करेन. डॉक्टरांकडे मला नेल्यावर डॉक्टरांना मी स्वतःच सांगायला सांगेन की माझ्या नातवंडांना सांगा मला स्ट्रेस येणार नाही असं वागा. मग त्यांना डॉक्टरांनी सांगितल्यावर ते तसं वागायला लागतील. त्यामुळे त्यांच्यातलं भांडण कायमचं मिटून जाईल. त्याबरोबर सायलीला सुद्धा आता ही पूर्णाजींची कल्पना आवडते. सायली म्हणते, ठीक आहे पूर्णाजी, या सगळ्यात मी सुद्धा तुम्हाला साथ देईन. ठरल्याप्रमाणे आता पूर्णाजी ह्या नाटकाला सुरुवात करतात. आता त्यांनी नाटक ठरवलेलं असतं ते म्हणजे चेस्ट पेनचं. कारण पूर्णाजींना वरचेवर छातीत दुखत असतं, कारण त्यांना दम्याचा त्रास आहे. त्यांना पंप ओढला नाही की त्रास होतो. मग पूर्णाजी लगेचच नाटक करायला लागतात. तर आता सायली ही लगेचच, अश्विन भाऊजी अहो लवकर या, अहो या, आई बाबा कुठे आहात सगळे, प्लीज या लवकर पूर्णाजींच्या खोलीत. पूर्णाजी बघा कसं करतायत, पूर्णाजींना बघा काय होतंय, असं सगळं आता सायली ओरडायला लागते. आता सायलीचा आवाज ऐकून लगेचच तिथे कल्पना, प्रताप, अर्जुन धावत येतात. अस्मिता सुद्धा त्या ठिकाणी आलेली असते आणि काय होतंय पूर्णाजीला असं सगळेच विचारतात. सायली म्हणत असते, बघा ना, मला तर काहीच कळत नाहीये, बघा ना आई कसं करतायत. त्याबरोबर लगेचच आता सगळेजण पूर्णाजीजवळ बसतात. अर्जुन हा पूर्णाजीचा हात हातात घेतो आणि पूर्णाजी तुला काय होतंय, डोळे उघड, माझ्याकडे बघ आजी, असं म्हणत असतो. पूर्णाजी काहीच रिस्पॉन्स करत नसते. सायली म्हणते, अहो तुम्ही का बोलत बसलाय पूर्णाजींजवळ, अश्विन भाऊजींना जाऊन घेऊन या ना, असं म्हणते. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, हो मी बोलवतो. आणि मग आता अर्जुन सायलीला म्हणतो, नाही नको, मी जायला नको, जर मी गेलो तर किंबहुना तो येणारच नाही. एक काम कर बायको, तू जा आणि तू बोलवून आण त्याला. त्याबरोबर सायली म्हणते, अहो ही वेळ आहे का हेवे दावे करत बसण्याची. अर्जुन म्हणत असतो, मी हेवे दावे म्हणून नाही बोलत आहे, तो ऐकणार नाही माझं आणि येणार नाही म्हणून बोलतोय. त्याबरोबर सायली म्हणते, ठीक आहे, मी बोलवून आणते अश्विन भाऊजींना, तुम्ही बसा पूर्णाजींजवळ, असं सांगते. आता अर्जुन हा पूर्णाजीचा हात हातात घेतो. पूर्णाजीला म्हणत असतो, पूर्णाजी काय होतंय तुला, पूर्णाजी बघ माझ्याकडे, डोळे उघडे ठेव पूर्णाजी, डोळे बंद करू नकोस पूर्णाजी. त्याबरोबर पूर्णाजी ही अर्जुनचा हात हातात घेते आणि अर्जुन अश्विन असं करत असते. तर आता इथे सायली ही अश्विनकडे आलेली असते, पण अश्विन हा पूर्णाजीला चेक करायला जाण्यापासून साफ नकार देऊन टाकतो. अश्विनला वाटत असतं की पूर्णाजी नाटक करते, त्यामुळे अश्विन म्हणतो की नाही, मी येत नाही आहे, तुम्ही जा, हवं तर कुठल्या तरी दुसऱ्या डॉक्टरांना बोलवून घ्या, पण आज मी येणार नाही आहे.
त्यावर सायली अश्विनला समजावत असते, अश्विन भाऊजी अहो असं नका करू, सध्या तुमची पूर्ण आजींना खूप गरज आहे, चला ना. पण अश्विन म्हणतो, मी सांगितलेली एकदा भाषा तुला मराठी कळत नाही का गं? मी म्हटलं ना मी नाही येणार तर मी नाहीच येणार, तू जा निघ इकडनं लवकर. त्याबरोबर मात्र सायलीचा नाईलाज होतो आणि सायली तिकडनं अश्विनच्या खोलीतून निघून येते. आता अश्विनला सुद्धा पूर्ण आजीची काळजी मनात वाटतच असते. त्यालाही वाटत असतं काय झालं असेल पूर्ण आजीला, खरोखर तिची तब्येत बिघडली असेल का, काय करू, जाऊन बघू का. त्यावर तो पुन्हा विचार करतो की नाही नको, पूर्ण आजीची ही जुनी सवय आहे. तर आता इथे सायली ही अर्जुनकडे येते आणि अर्जुनला म्हणत असते, अहो अश्विन भाऊजींनी माझं काही ऐकलं नाही, तुम्ही जा आणि तुम्हीच सांगा आता त्यांना वाटतंय की मी खोटं बोलते, मी नाटक करते पूर्ण आजींना बरं नाही आहे असं सांगण्याचं, पण प्लीज तुम्ही जाऊन आता त्यांना सांगा ना, समजवा ना तुम्ही त्यांना. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो की हे बघ बायको, मी नाही जाणार त्याच्याकडे आणि त्याला मी काहीच नाही सांगणार, हवं तर मी दुसरे डॉक्टर बोलवून घेतो. त्याबरोबर सायली म्हणत असते, अहो ही वेळ आहे का ह्या गोष्टींवरती भांडत बसण्याची, पूर्ण आजींना काहीतरी जास्त कमी त्रास होण्याची वाट बघताय का तुम्ही. त्याबरोबर मात्र आता अर्जुनला जरा वाईट वाटतं आणि अर्जुन म्हणतो ठीक आहे मी बघतो अश्विनकडे. आणि मग लगेचच सायली म्हणते, बघतो नाही बोला, प्रेमाने बोला तुम्ही त्यांच्याशी. त्यावर अर्जुन म्हणत असतो की हो प्रेमाने बोलतो मी त्याच्याशी, तू काळजी करू नकोस. आणि मग आता अर्जुन हा अश्विनच्या खोलीमध्ये आलेला असतो. आता अर्जुन हा अश्विनला समजावत असतो, अश्विन हे बघ ऐक माझं, ही वेळ भांडणाची नाही तर पूर्ण आजीच्या तब्येतीची काळजी करण्याची आहे. खरोखर पूर्ण आजीला बरं नाही आहे, चल लवकर माझ्याबरोबर, पूर्ण आजीला आपल्याला दवाखान्यात घेऊन जावं लागणार आहे. त्याबरोबर अश्विन हा अर्जुनकडे बघत नसतो. अर्जुन हा अश्विनच्या जवळ येतो आणि अश्विनला म्हणतो, अश्विन चल. त्याबरोबर मग मात्र आता अश्विन याला कळतं की खरोखर कदाचित पूर्ण आजीला बरं नाही आहे, दादा माझ्याकडे येणार नाही स्वतःहून, जर दादा आलाय तर नक्कीच हे सिरियस आहे. मग अश्विन हा लगेचच आता अर्जुनबरोबर पूर्ण आजीच्या खोलीत येतो. मग आता अश्विन हे पूर्ण आजीला घेऊन दवाखान्यात चाललेले असतात. तर पूर्ण आजी म्हणते, नाही मला वाटत नाही की मी येऊ शकेन दवाखान्यापर्यंत, तुम्ही एक काम करा पोरांनो, तुम्ही डॉक्टरच घरी बोलवा. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, आजी अगं तू थोडे प्रयत्न तर कर. पूर्ण आजी म्हणते की नाही मला वाटत नाही की मी येऊ शकेन. अश्विन म्हणतो बरोबर ठीक आहे काही हरकत नाही, मी एक काम करतो, डॉक्टर कर्णिक म्हणून माझ्या ओळखीचे डॉक्टर आहेत त्यांना घरी बोलवतो. आता अर्जुन हा लगेचच अश्विनला म्हणतो, लवकर बोलव अर्जुन. अश्विन त्याबरोबर अश्विन म्हणतो हो मी फोनच करतो दादा. आता अर्जुन हा पूर्ण आजीजवळ बसूनच राहिलेला असतो. मग अश्विन पटकन डॉक्टर कर्णिक म्हणून त्याच्या ओळखीचे एक मोठे डॉक्टर असतात त्यांना फोन करतो आणि सांगतो, माझ्या आजीची तब्येत खूप बिघडली आहे, तुम्ही दम्याचे डॉक्टर आहात म्हणून मी तुम्हालाच कॉल केला आहे, डॉक्टर प्लीज तुम्ही माझ्या घरी येऊन जाऊ शकाल का. अहो आजीला हॉस्पिटलला आणणं पॉसिबल नाही आहे म्हणून तर रिक्वेस्ट करतो आहे, डॉक्टर प्लीज. त्याबरोबर डॉक्टर कर्णिक लगेचच घरी यायला तयार होतात. त्या घरी आलेल्या असतात. त्यानंतर पूर्ण आजीचं चेकअप करण्यासाठी त्या जेव्हा आत येतात तेव्हा सायली सगळ्यांना म्हणते, मला काय वाटतं आपण बाहेर थांबू म्हणजे त्यांना बरोबर चेकअप करता येईल. अश्विन म्हणतो मी इथेच थांबतो, डॉक्टर कर्णिकांना जर काही मदत लागली तर मी करू शकेन. त्यावर सायली डॉक्टर कर्णिकांना इशाऱ्यात खुणावते, प्लीज. त्याबरोबर डॉक्टर कर्णिक अश्विनला म्हणतात, नाही अश्विन तुझीसुद्धा इथे थांबण्याची खरंच काही गरज नाही आहे, तू सुद्धा जाऊन बाहेर थांब, मी तुला जर मला काही मदत लागली तर बोलवेन. अश्विन म्हणत असतो, नाही मॅम मी थांबलो असतो. त्यावर आता त्या डॉक्टर सांगतात की खरंच गरज नाही आहे अश्विन, तू थांब बाहेर, उलट तुझ्या फॅमिलीलाच तुझी गरज आहे, सगळे बघ किती ओव्हर पॅनिक झाले, टेन्शनमध्ये आहेत, जा तू त्यांच्या सगळ्यांबरोबर. त्याबरोबर आता अश्विन हा लगेचच तिकडनं निघून जातो. तर आता पूर्ण आजी ही डॉक्टर कर्णिकांना हात जोडून रिक्वेस्ट करते, माझ्या 2 नातवांमध्ये सध्या खूप वाद चालू आहेत, त्यांच्यातला वाद संपावा म्हणून मी हे सगळं नाटक केलेलं आहे. मला मान्य आहे डॉक्टर, खोटं बोलणं ही खूप वाईट आणि चुकीची गोष्ट आहे, पण खरं सांगते आज माझ्याजवळ खोटं बोलण्याशिवाय पर्याय नव्हता म्हणून मी खोटं बोलले. मी तुम्हाला हात जोडून रिक्वेस्ट करते, हे सगळं बाहेर कळू देऊ नका. डॉक्टर म्हणते ओके ठीक आहे, पण मला सांगा नेमकं आता करायचं काय. त्याबरोबर आता लगेचच डॉक्टर कर्णिकांना पूर्ण आजी सांगते की तुम्ही फक्त माझ्या नातवांना एवढंच सांगा की मला जे काही झालं होतं ते स्ट्रेसमुळे झालं होतं, मला स्ट्रेस येणार नाही असं सगळ्यांनी वागा. त्याबरोबर डॉक्टर कर्णिक म्हणतात ठीक आहे. आणि मग त्या पुढे पूर्ण आजीला असंही सांगतात की अश्विनला मी खूप पूर्वीपासून ओळखते, अश्विन हा माझा विद्यार्थी आहे आणि मला माहिती आहे तो खूप चांगला मुलगा आहे, त्यामुळे मी तुमची मदत नक्की करेन. आणि मग डॉक्टर कर्णिक हे आता बाहेर येतात. सगळेजण विचारतात आमची पूर्ण आजी बरी आहे ना. त्यावर डॉक्टर सांगतात की हो अगदी व्यवस्थित आहेत त्या, फक्त त्यांना स्ट्रेस आला होता, घरात काही असं घडतं आहे का की ज्यामुळे त्यांना टेन्शन येईल. त्यावर लगेचच आता अश्विन आणि अर्जुन एकमेकाकडे बघतात. त्याबरोबर डॉक्टर म्हणतात एनिवे मी आता काय सांगते ते नीट ऐका, त्यांना टेन्शन येणार नाही, स्ट्रेस होणार नाही असं सगळ्यांनी वागा. बाय द वे
मी येते. आणि मग त्या तिकडनं जात असतात. अश्विन लगेचच मी तुम्हाला सोडायला येतो मॅम असं म्हणतो आणि त्यांची फीसुद्धा देत असतो. डॉक्टर कर्णिक अश्विनला सांगतात तू माझा विद्यार्थी आहेस. त्याबरोबर मग मात्र अश्विन सॉरी मॅम म्हणतो आणि फक्त त्यांची बॅग त्यांच्यापर्यंत नेऊन त्यांना बाहेर गाडीपर्यंत सोडून येतो. मग आता इथे पूर्णाजीला सायली विचारते, पूर्णाजी अहो कसलं एवढं टेन्शन घेतलंय तुम्ही, प्रियाला अटक झाली याचं? त्यावर पूर्णाजी म्हणतात नाही, माझ्या 2 नातवंडांमध्ये सतत वाद होतात याचं. कायम एकत्र राहणारे माझे नातू आता एकमेकाबरोबर सतत भांडत असतात. त्यावर आता सायली ही लगेचच म्हणते, इतक्याशा गोष्टीसाठी तुम्ही टेन्शन घेतलंय? त्यावर पूर्णाजी म्हणत असतात, ही छोटी गोष्ट नाही आहे सायली, खूप मोठी गोष्ट आहे. ह्या दोघांमधले वाद हळूहळू रोज दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. त्याबरोबर सायली ही आता म्हणते, हो पूर्णाजी तुमचं बरोबर आहे. पूर्णाजी म्हणते, जोवर यांच्यातले वाद संपत नाही तोवर माझं टेन्शन जाणार नाही. त्याबरोबर सायली म्हणते, इतकंच ना, मग आत्ताच्या आत्ता हे दोघं तुम्हाला शब्द देतील की पुन्हा हे दोघं जण भांडणार नाही, मग तर झालं. त्याबरोबर आता सायली ही अर्जुन आणि अश्विनला म्हणते, अहो अश्विन भाऊजी द्या ना शब्द पूर्णाजींना. हे बघा जोवर तुम्ही शब्द देणार नाही तोवर त्यांना बरं वाटणार नाही, द्या शब्द. त्यावर मात्र आता अर्जुन आणि अश्विन एकमेकाकडे बघतात आणि पूर्णाजीला सोबत शब्द देतात, आम्ही याच्या पुढे भांडणार नाही पूर्णाजी. त्यावर पूर्णाजी म्हणतात, भांडणार नाही इतकंच नाही, चांगले राहाल असा शब्द द्या. त्यावर अश्विन म्हणतो, पूर्णाजी मला जमणार नाही पण मी तुझ्यासाठी नक्की प्रयत्न करेन. अर्जुन म्हणतो, पूर्णाजी मी तुझ्यासाठी काही करू शकतो. त्याबरोबर पूर्णाजी आणि सायली एकमेकीकडे बघतात आणि हसतात. आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचे व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा आनंद घ्या. धन्यवाद.